नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ याकरिता PhD एंट्रन्स एक्झामिनेशन ही परीक्षा 23 आणि 24 ऑगस्टला आपल्याला होताना दिसून येणार. यासाठी सेक्शन ए आपल्याला दिलेला आहे, ते पूर्णतः रिसर्च मेथोडॉलॉजीवर आधारित आहे. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण 100 पेक्षा अधिक अत्यंत महत्त्वाचे प्रश्न रिसर्च मेथोडॉलॉजीवर अभ्यास करणार आहोत. जे विद्यार्थी मित्रांना ही PhD एंट्रन्स एक्झामिनेशन द्यायचं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा राहणार आहे. सो आपण सुरू करूया व्हिडिओ लेक्चरला. पण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी रिसर्च मेथोडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे. हा जो कोर्स आहे यामध्ये डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे. लाईव्ह सेशन आपण मिस केलं तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील आपण पाहू शकता. सोबतच संपूर्ण जे अभ्यासक्रम आहे रिसर्चचं त्यावर आधारित कंप्लीट नोट्स अवेलेबल आहे, म्हणजे आपल्याला विविध रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्यामुळे आपल्या प्रॅक्टिससाठी टेस्ट देखील अवेलेबल आहे आणि सोबतच टॉपिक वाईज MCQ 1500 पेक्षा अधिक MCQ सिरीज आपल्याला प्रोव्हाइड केले जाईल. सो रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सची फीज आहे 799. सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्या. सो क्वेश्चन आहे, व्हिडिओ शूटिंग, फोटो, टेप रेकॉर्डर, नोंदवही यांचा जाणीवपूर्वक उपयोग खालीलपैकी कोणतं निरीक्षण साधनात केला जातो? ए. नियंत्रित निरीक्षण, बी. सहभागी निरीक्षण, सी. असहभागी निरीक्षण की वरील सर्व. सो याचं जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे कंट्रोल ऑब्झर्वेशन, म्हणजे नियंत्रित निरीक्षण. आता नियंत्रित निरीक्षण हा एक संरचित पूर्वनियोजित सेटिंग आहे जे विशिष्ट साधनांचा वापर माहिती गोळा करण्यासाठी आपण जाणून बुजून करीत असतो. आता व्हिडिओ कॅमेरे, छायाचित्रण, टेप रेकॉर्डर, तपशीलवार नोंद, नोट टेकिंग सारखी उपकरणं पद्धतशीररित्या जे आहे माहिती जी आहे कॅप्चर करण्यासाठी आपण वापरत असतो. त्यामुळे योग्य उत्तर ए आहे. नेक्स्ट आहे, एखाद्या विषयासंदर्भात व्यक्तींची असणारी मते विश्लेषण आणि त्यामागील कारणे जाणण्यासाठी डॅश तंत्र संशोधनास सर्वाधिक उपयुक्त ठरतं? ए. निरीक्षण, बी. प्रश्नावली, सी. अधिवृत्ती मापिका की फोर्थ मुलाखत. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे मुलाखत. आता बघा मुलाखत काय असतं पहा. एखाद्या विषयासंदर्भात व्यक्तींचा आपल्याला ओपिनियन जाणून घ्यायचं आहे आणि कारण जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर ऑब्विसली आपण काय करणार, इंटरव्ह्यू घेणार. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्तींची एखादी समस्येसंबंधित मते आणि त्या संबंधात असणारी वस्तुस्थिती डॅश संशोधन साधनामध्ये पडताळता येतं? कशामध्ये? अणुसूची, मुलाखत, प्रक्षेपण की प्रश्नावली. सो ऑब्विसली मुलाखतीद्वारे आपण काय करू शकतो, एखादी फॅक्ट बेस्ड इन्फॉर्मेशन जी आहे किंवा एखादी फॅक्ट जी आहे ती आपण क्रॉस चेक करू शकतो इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून. आता इंटरव्ह्यू पण बघा फॉर्मल, इनफॉर्मल, संरचित, असंरचित अशा प्रकारचं आपल्याला मुलाखती पाहायला मिळते. आता बघा एखादी पर्टिक्युलर व्यक्ती, त्या व्यक्तींचं पर्टिक्युलर मुद्द्यावर जर आपल्याला तथ्य जाणून घ्यायचं आहे, मते जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण काय करीत असतो, मुलाखती जी आहे ते घेत असतो. यानंतर आहे, वनस्पती शास्त्राची एखाद्या विषयाबाबतची मते जाणणे याचा समावेश खालीलपैकी कोणत्या मुलाखत प्रकरणात करता येईल? ए. उपचारात्मक मुलाखत, बी. संशोधनात्मक मुलाखत, सी. निदानात्मक मुलाखत की फोर्थ समग्र मुलाखत. ऑब्विसली संशोधनात्मक आपण मुलाखत घेणार आणि त्याबाबत आपण विषयाबाबत मत जाणून घेऊया. आता बघा एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ञांची मते, अंतर्दृष्टी आणि दृष्टिकोन गोळा करणे हे उद्दिष्ट असताना एक अन्वेषणात्मक मुलाखत घेतली जातं. या प्रकरणात जर तुम्हाला एखाद्या विषयावर वनस्पतीशास्त्राचा विचार जाणून घ्यायचं असतील तर आपण काय करणार आहोत, त्याबाबत संशोधनात्मक मुलाखत घेणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे, मानसिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या व्यक्तींसाठी खालीलपैकी कोणती मुलाखत योग्य ठरतं? ए. निदानात्मक आणि उपचारात्मक मुलाखत, बी.
समग्र मुलाखत, सी संशोधनात्मक मुलाखत की फोर्थ औपचारिक मुलाखत. ऑब्विसली मानसिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींचं आपल्याला मुलाखत जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा आपण डायग्नोस्टिक म्हणजे कारणात्मक आणि उपचारात्मक अशा प्रकारचं मुलाखत घेणं योग्य ठरते. म्हणजे कारण जाणून त्यावर काय करायचं आहे, उपाय करायचा आहे. निदान म्हणजे लक्षात घ्या, निदानात्मक म्हणजे काय असतं, एखाद्या पर्टिक्युलर घटना म्हणा, ठीक आहे, त्यामागे कारण जाणून घेणं. ठीक आहे, आणि कारण जाणून घेतल्यानंतर नक्कीच आपल्याला काय करावं लागेल, उपाय करावा लागेल. त्यामुळे ए. समोरचा प्रश्न आहे, संशोधनातील कोणत्या प्रकारच्या मुलाखतीत संशोधकांचं प्रश्न विचारण्याचं क्रम नियोजन पूर्वीचं ठरलेलं असतं. म्हणजे एक ऑलरेडी जे क्रोनॉलॉजी सेट आहे ते सेट आपण करून ठेवलेलं असतं, प्लॅनिंग आपण करून ठेवलेलं असतं. ए अनौपचारिक मुलाखत, बी औपचारिक मुलाखत, सी औपचारिक व अनौपचारिक मुलाखत की असूचित मुलाखत. ऑब्विसली फॉर्मल जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेणार तेव्हा सगळं प्रश्न आपण ऑलरेडी प्लॅन करणार, पूर्वनियोजन करूनच आपण प्रश्न जे आहे ते विचारणार आहोत. त्यामुळे बी. नेक्स्ट आहे, संशोधनातील कोणत्या प्रकारच्या मुलाखतीत प्रश्नकर्ता आणि उत्तरकर्ता यांना भरपूर स्वतंत्रता असतं. ए अनौपचारिक मुलाखत, बी औपचारिक मुलाखत, सी औपचारिक आणि अनौपचारिक मुलाखत आणि फोर्थ आहे संरचित मुलाखत. आता बघा, एखाद्या संशोधनाचा विषय आणि त्या विषयासंबंधित आपण मुलाखत घेत आहोत, तर ही मुलाखत घेत असताना प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा यांना स्वातंत्र्य असतं कुठे, तर इनफॉर्मल कुठलाही प्रश्न आपण विचारू शकतो. म्हणजे पर्सनलही विचारू शकतो किंवा प्रोफेशनल लाईफ संबंधित किंवा कुठलाही प्रश्न इथे विचारण्याचं स्वतंत्र असतं. नेक्स्ट आहे, संशोधनातील डॅश मुलाखतीत सर्व मुलाखत प्रकारांचं एकत्रित समावेशन होतं. ए संरचित, बी असंरचित, सी सारसंग्रहक आणि फोर्थ आहे निदानात्मक. ऑब्विसली सारसंग्राहकांमध्ये जे आहे एकत्रित समावेशन सर्व मुलाखतींचा असतो. सो एक एक्सपोजिटरी मुलाखत जी आहे ही एक व्यापक दृष्टिकोन आहे, जी एकाच चौकटात वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखत जसं संरचित, असंरचित, निदानात्मक, अन्वेषणात्मक एकत्र करू शकते. आवश्यकतेनुसार अनेक मुलाखत शैली वापरून आपण माहिती जी आहे ते गोळा करू शकतो. समोरचा प्रश्न आहे, लवचिकता, स्वातंत्र्य, योग्य प्रश्नक्रम, निकोप मुलाखतदाता व उत्तरदाता संबंध इत्यादी गुणवैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या मुलाखतीत दिसतात. ए संरचित मुलाखत, बी असंरचित मुलाखत, सी सारसंग्रहक मुलाखत की फोर्थ उपचारात्मक मुलाखत. ऑब्विसली हे कुठे असेल, सारसंग्राहकांमध्ये आपल्याला हे गुण दिसून येतं, कारण सारांश मुलाखत ही फ्लेक्सिबल असतं, लवचिकता त्यामध्ये असतं, प्रश्न विचारण्याचं यामध्ये स्वतंत्रता असतं आणि सोबतच मुलाखतकार आणि प्रतिसादकर्ता म्हणजे जो क्वेश्चन विचारणार आहे आणि जे उत्तर देणारे आहे ते परस्पर संवादी आरामदायी संबंध निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेले असतं. त्यामुळे इथे जास्त आपल्याला स्वतंत्रता पाहायला मिळतं. समोरचा आहे, नवीन विचार प्रवाहांचं किंवा शोधांचं समाजावर काय परिणाम झालेत हे पाहण्यासाठी कोणत्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची मुलाखत घेतली जातं. ए पुनरावृत्ती मुलाखत, बी केंद्रित मुलाखत, सी व्यक्तिगत मुलाखत की फोर्थ संरचित मुलाखत. सो ऑब्विसली केंद्रीय मुलाखत घेतली जातं. आता बघा, एक केंद्रीय मुलाखत ही एखाद्या विशिष्ट घटनेच्या कल्पनांचं किंवा नव उपक्रमांचं व्यक्ती किंवा समाजावर होणाऱ्या परिणामांचा शोध घेण्यासाठी ही डिझाईन केलेली असतं. समोरचा प्रश्न आहे, समाजात नवीन परिवर्तन होत आहे, काय त्याचे स्वरूप कसे आहे यांचं नोंदी कोणत्या प्रकारच्या मुलाखतीत ठेवल्या जातात. ए संरचित मुलाखत, बी अनौपचारिक मुलाखत, सी पुनरावृत्ती मुलाखत की सामूहिक मुलाखत. ऑब्विसली हे पुनरावृत्ती मुलाखत आहे, ज्यामध्ये समाजातील जे नवीन काही बदल आहे, जे परिवर्तन आहे ते नोंदविलं जातं. बदल आणि ट्रेंड पाहण्यासाठी एकाच व्यक्ती किंवा गटांसमोर वेगवेगळ्या वेळी वारंवार मुलाखत घेतली जातं, दॅट्स वाय हे पुनरावृत्ती होणार. समोरचा प्रश्न आहे, मुलाखतकारांनी खालीलपैकी कोणते वर्तन मुलाखतीत योग्य मानले जात नाही. व्यक्तिगत माहिती विचारणे, उत्तरदात्यांना प्रोत्साहन देणे, डायरीत नोंद ठेवणे की क्षोभकारक प्रश्न विचारणे. सो ऑब्विसली भोक्षकारक जे प्रश्न आहे ते विचारणे. मग हा संशोधन मुलाखतीमध्ये आपण बघतो की आदरयुक्त, तटस्थ आणि व्यावसायिक दृष्टिकोन राखला पाहिजे.
प्रक्षोभक प्रश्न उत्तरदाते अस्वस्थ, पक्षपाती किंवा बचावात्मक बनवू शकतात आणि यावेळी काय होईल, आपला जो डाटा असेल तो अविश्वसनीय ठरेल. चला, समोरचा प्रश्न आहे, लिखित स्वरूपात माहिती प्राप्त करणे डॅश हे सोयीस्कर साधन आहे. ए अणुसूची, बी प्रश्नावली, सी निरीक्षण की फोर्थ समाज नीती तंत्र. ऑब्विसली हे प्रश्नावली आहे. लिखित स्वरूपाचं माहिती प्राप्त करण्यासाठी प्रश्नावली हे महत्त्वाचं ठरतं. प्रश्नावली हे संशोधन साधन आहे ज्यामध्ये उत्तरदात्यांनी भरलेल्या लेखी प्रश्नांचा संच असतं, त्यामुळे हे एक सोयीस्कर साधन सुद्धा मानलं जातं. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रश्नावलींचं विश्लेषण व अर्थविवेचन करणे संशोधकास सोपी जाते. ए चित्रमय प्रश्नावली, बी असंरचित प्रश्नावली, सी मुक्त प्रश्नावली आणि फोर्थ आहे बंदिस्त प्रश्नावली. सो ऑब्विसली मित्रांनो याचा आहे बंदिस्त प्रश्नावली, कारण बंद प्रश्नावलीमध्ये उत्तरदात्यांना पूर्वनिर्धारित उत्तर पर्याय उपलब्ध असतात, म्हणजे जे बहुपर्यायी टाईप असतात किंवा रेटिंग स्केल जे आपण म्हणतो त्या प्रकारचं असतात. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश प्रश्नावली म्हणजे पूर्वनिर्धारितपणे प्रश्नांचं निश्चित क्रम, उत्तरे लिहिण्याचे स्वरूप व विश्वसनीय माहिती संकलन करणे होय. ए बंदिस्त, बी संरचित, सी असंरचित आणि फोर्थ आहे मुक्त. सो ऑब्विसली हे संरचित आहे, कारण संरचित प्रश्नावली पूर्वनिर्धारित प्रश्न म्हणजे सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वीच क्वेश्चन हे ठरलेले असतं. उत्तरदात्यांची उत्तरे हे विशिष्ट मार्गाने भेटतात, जसं की रेटिंग स्केल किंवा टेक बॉक्स जे आहे त्या माध्यमातून. नेक्स्ट आहे, अशिक्षित व्यक्तींच्या बाबतीत डॅश संशोधन साधने फारशी योग्य मानले जात नाही. म्हणजे एखादी व्यक्ती शिकून नाही तर त्यांसाठी ए निरीक्षण, बी मुलाखत, सी प्रक्षेपण की प्रश्नावली. काय योग्य नाही, ऑब्विसली प्रश्नावली आता त्यांना वाचताच येत नाही, अशिक्षित आहे समजा, सो ऑब्विसली ते क्वेश्चन कसं रीड करणार आहे ना. चलो, हा, कारण प्रश्नावलीमध्ये उत्तरे वाचण्याची किंवा लिहिण्याची आवश्यकता आहे आणि जर आपण म्हणत आहोत व्यक्ती निरीक्षर आहे तर त्याला वाचता किंवा लिहिता येणार नाही. समोरचा प्रश्न आहे, अशिक्षित व्यक्तीकडून माहितीचं संकलन करण्यासाठी डॅश स्वरूपांचा प्रश्नावलींचा वापर करावा. ए मिश्रित, बी संरचित, सी आहे असंरचित आणि फोर्थ आहे चित्रमय प्रश्नावली. ऑब्विसली अशिक्षित व्यक्ती आहे तर त्यांच्याकडून जर डाटा कलेक्ट करायचा आहे तर चित्रमय प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण माहिती गोळा करू शकतो. कसं तर बघा, निरीक्षण लोकांसाठी लिखित शब्द उपलब्ध नसतील, म्हणून चित्रमय प्रश्नावली प्रश्न किंवा संभाव्य उत्तरे दर्शवण्यासाठी प्रतिमा किंवा एखादं चिन्ह किंवा रेखाचित्र आपण वापरू शकतो. यानंतरचा प्रश्न आहे, आदर्श प्रश्नावली खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नसतं. ए प्रश्नांची संख्या कमी असावी, बी प्रश्न सोप्या भाषेत व नेमके असावेत, सी प्रश्नांचा क्रम सुसंगत असावा आणि प्रश्नावली फोर्थ आहे प्रश्नावली भरण्यासाठी भावनात्मक प्रेरणा द्यावी. सो ऑब्विसली प्रश्नावली भरण्यासाठी भावनात्मक प्रेरणा द्यावी हा वैशिष्ट्य नाही. चल, समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. खालीलपैकी कोणती प्रश्नावली गुणात्मक तथ्ये प्राप्त करण्यासाठी व उत्तरदात्यांच्या स्वातंत्र्यासाठी उपयुक्त आहे. ए चित्रमय प्रश्नावली, बी संरचित प्रश्नावली, सी आहे मुक्त प्रश्नावली की फोर्थ आहे बंदिस्त प्रश्नावली. ऑब्विसली हे मुक्त प्रश्नावली आहे जे उत्तरदात्यांच्या स्वातंत्र्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. तर बघा, खुल्या प्रश्नांमुळे उत्तरदाते पूर्वनिर्धारित पर्यायापुरते मर्यादित न राहता ते आपले ओपिनियन सुद्धा ते देऊ शकतात. त्यामुळे समोरचा प्रश्न आपण घेऊया, व्यक्तीचे गटातील स्थान ठरते जाणण्यासाठी कुठलं साधन योग्य आहे. प्रक्षेपण तंत्र, बी समाजनीती, सी मुलाखत तंत्र की मनोमापन तंत्र. ऑब्विसली व्यक्तीच्या गटातील स्थान आपल्याला ठरवायचं आहे, सो त्यासाठी समाज नीती तंत्र जे आहे सोशल पॉलिसी टेक्निक आपण वापरणार. सामाजिक धोरण तंत्र जे आहे त्याला आपण समाज मितीय तंत्र म्हणतो. एखाद्या व्यक्तीचे गटातील स्थान किंवा स्थितींचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचं आहे. समोरचा प्रश्न आहे, एखादी वस्तू किंवा व्यक्ती संदर्भात प्रयोजकांच्या मनातील भावना खालीलपैकी कशाद्वारे जाणता येतात. ए आहे समाज नीतितंत्र, बी आहे निश्चयन श्रेणी की सी प्रक्षेपण तंत्र आणि यानंतर आहे मनोमापन तंत्र.
एखादी व्यक्ती किंवा व्यक्तीच्या संदर्भात आपल्याला एक प्रकारचं भावना आपल्याला दर्शवायचं आहे, तर त्यासाठी प्रक्षेपण तंत्र आपण वापरतो. मानसशास्त्र आणि सामाजिक संशोधनात एखादी व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीत लपलेल्या भावना, दृष्टिकोन याचं उलगडण्यासाठी जे आहे प्रक्षेपण तंत्रांचा वापर होतो. ते अस्पष्ट उत्तेजना जसं चित्रे, अपूर्ण वाक्य, कथेतील सूचना, ठीक आहे, हे असू शकतं. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील युवकांचं मतदानाविषयीचा दृष्टिकोन पाहण्यासाठी कुठल्या साधनांचा उपयोग करता येईल? ए. पडताळणी सूची, बी. प्रश्नावली, सी. अभिवृत्ती मापिका की फोर्थ प्रक्षेपण. ऑब्व्हियसली आपण अभिवृत्ती मापिका यांचा वापर करणार. एखाद्या विषयाबद्दल लोकांचं दृष्टिकोन, मत आणि कल जर मोजायचं आहे, तर त्यासाठी आपण वृत्ती स्केल जे आहे त्याचा वापर करीत असतो. समोरचा प्रश्न आहे, बिंदूंच्या स्वरूपात किंवा क्रमांकांच्या स्वरूपानुसार कोणत्या साधनांची रचना केली जाते? ए आहे पडताळा सूची, बी. अभिवृत्ती मापिका, सी. मुलाखत आणि फोर समाज नीती तंत्र. ऑब्व्हियसली हे आपल्याला अभिवृत्ती मापिका दिसून येतं. समोरचा आहे संशोधन चर्चासत्र आणि परिषदांचा लाभ काय? ए. संशोधकांमध्ये आपापसात चर्चा घडून येणार, बी. नवीन विचार प्रवाहाची माहिती मिळेल, सी. तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा होणार. ऑब्व्हियसली गोष्ट आहे, जर आपण सेमिनार किंवा कॉन्फरन्स अटेंड करतो तर तीनही फायदे होणार. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. कारण संशोधन चर्चासत्रे किंवा परिषदा जे आहे अनेक फायदा आहे. इतर संशोधकांची चर्चा होतं, त्यामुळे कल्पना देखील देवाणघेवाण होतं, योग्य ते आपल्याला फीडबॅक यामुळे मिळतं. नवीन काय सुरू आहे, नवीन ट्रेंड काय आहे याविषयी आपल्याला कल्पना येते आणि एखाद्या तज्ज्ञाशी संवाद केल्यामुळे त्यांचं सखोल अंतर्दृष्टी जी आहे त्या सुद्धा आपल्याला माहिती मिळतं. यानंतरचा प्रश्न आहे, संशोधनात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात काय? संशोधन कार्यशाळा, बी. संशोधन परिषद, सी. आहे संशोधन चर्चासत्रे. तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की संशोधनात्मक आपल्याला दृष्टिकोन जर वाढवायचा आहे, रिसर्च अप्रोच जर डेव्हलप करायचा आहे, तर व्हेरी इम्पॉर्टंट ठरेल रिसर्च वर्कशॉप, कॉन्फरन्स अँड सेमिनार्स. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 ए, बी आणि सी इथे योग्य उत्तर आहे. समोरचं आहे, शक्य तितकी छोटी म्हणजे कमी लांबीचं आणि आवश्यक लांबीचं असतं. हे डॅशचे वैशिष्ट्य आहे, तेवढी माहिती म्हणजे डाटा मिळवण्या इतपत पुरेशी मोठी म्हणजे हे चांगलं प्रश्नावली असू शकतं. बी. अभिवृत्ती श्रेणी असणार, सी. अभिरुची शोधिका आहे की बुद्धिमत्ता चाचणी आहे. तर ऑब्व्हियसली ही चांगली प्रश्नावली आहे, जे कमी लांबीची किंवा मोठी या स्वरूपाची आपल्याला दिसून येतं. सो अशा प्रकारे मित्रांनो